नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या विधानसभा मतदारसंघाचा आज आढावा घेणार आहोत. या अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुका आणि अचलपूर तालुक्यातील सिराजगाव कसबा, अचलपूर या महसूल मंडळाचा आणि अचलपूर नगरपालिकेचा समावेश या अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अचलपूर विधानसभा मतदारसंघाला 42 क्रमांक दिलेला आहे आणि ह्या ॲरोच्या माध्यमातून आपण या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी मध्ये मधल्या बाजूला इथं आपल्याला हा अचलपूर विधानसभा मतदारसंघ दिसतो आहे. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत या अचलपूर विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार पक्षाचे उमेदवार बच्चू कडू हे विजयी झाले होते. त्यांना 81,252 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांना 72,856 मते मिळाली होती. अशा प्रकारे 8,396 मताच्या मताधिक्याने बच्चू कडू हे या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. बच्चू कडू हे 2004 पासून या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 1999च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वसुधाताई देशमुख यांनी बच्चू कडू यांचा पराभव केला होता. तेव्हा ते अपक्ष उमेदवार होते. 2004, 2009 आणि 2014 असे 3 वेळा त्यांनी या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती आणि ते विजयी झाले होते. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःचा पक्ष प्रहार जनशक्ती पार्टीच्या पक्षाकडून ते हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते. सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर 2019ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप, शिवसेना यांची युती होती. आता 2014च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे अशोक बनसोड यांचा पराभव केला होता. जवळपास 10,000 मताच्या मताधिक्याने 2014ला ते विजयी झाले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनिरुद्ध देशमुख या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता आणि मताधिक्य 9,000च्या जवळपास, म्हणजे 2014च्या तुलनेत मताधिक्य कमी झालेलं दिसून येते. आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे भाजपचे उमेदवार अशोक बनसोड यांचा पराभव बच्चू कडू यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत केला होता. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा युती असल्या कारणाने शिवसेनेला होती आणि शिवसेनेचे उमेदवार सुनीता फिसके यांना तिसऱ्या क्रमांकाची मते आपल्याला
मिळालेले दिसून येतात. बच्चू कडू हे गेल्या 3 निवडणुकांमध्ये अपक्ष आणि 2019च्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून सलग 4 वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांचा मोठा जनसंपर्क आणि त्यांची असणारी लोकांशी जवळीकता, दिव्यांग असतील, गरीब असतील, शेतकरी यांना मोठ्या प्रमाणावरती मदत, त्यांच्या बाजूने उभा राहण्याचं काम मतदारसंघात तसेच विधानसभेत देखील मोठ्या पोटतिडकीने ते या मतदारसंघातील शेतकरी, गरीब, दिव्यांग यांच्या मागण्या मोठ्या प्रमाणावरती प्रभावीपणे मांडण्याचं काम गेल्या 4 टर्म त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे बच्चू कडू यांचा प्रभाव या अचलपूर विधानसभा मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात असल्याचा दिसून येतो. तसेच मराठा आरक्षणाच्या वेळी देखील त्यांनी मराठा आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं काम देखील केलं होतं आणि 2024च्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बच्चू कडूच हे प्रतिनिधित्व करतील याची दाट शक्यता आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.